पारोळा तालुक्यातील एका गावात तब्बल 4,900 जन्माच्या नोंदी बनावट असल्याचे मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जन्ममृत्यू ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून या नोंदी झाल्या असून या नोंदीची बांगलादेशशी काही कनेक्शन आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे पारोळा तालुक्यातील रताडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भाटपुरी या हल्ली अस्तित्वात नसलेल्या उजाड गावाच्या नावावर नोंदी मिळून आल्या आहेत. ऑनलाईन किंवा कोणत्याही मार्गाने या नोंदी तयार झाल्या याबाबतची तपासणी जिल्हा परिषदेकडून केली जात आहे. ऑनलाईन गुन्ह्यासंदर्भातला हा प्रकार असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षकांनी तपास व चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात अशा काही आणखी ग्रामपंचायती आहेत का त्या संदर्भात देखील जिल्हा परिषदेकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी याबाबत दिली असून ही माहिती 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे. काय सांगणार जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील एका गावामध्ये जन्माच्या बनावट नोंदी आढळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं मॅडम हे प्रकरण काय आहे, तुमच्या नोंदी कशा तयार झालेल्या आहेत या संदर्भातली काय नक्की कारवाई आपल्याकडून केली जाणार आहे? सर्वांना नमस्कार. मला परवाच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यावरून एक कॉल आलं तिकडच्या सीओ महोदयांचं, ज्यांनी एक रॅकेट पकडलं होतं बोगस जन्म प्रमाणपत्राचं. तर त्याने सांगितलं की ज्यांना त्यांनी पकडलेलं आहे त्यांनी जळगावचेही एक गावांचं नाव घेतलं, पारोळा तालुक्याच्या रताडी गावाचं नाव, आणि त्यात सुद्धा भाटपुरी नावाचं एक छोटं गाव आहे, छोटी वस्ती आहे, त्याचं नाव त्यांनी सांगितलं. मग आपण लगेच त्याची चौकशी करायला लावलं आणि तो उजाड गाव आहे तरी त्या गावामध्ये 4,907 एवढे बर्थ सर्टिफिकेट्स आम्हाला आढळले. त्याची यादी आपण काढली. अजून त्याची चौकशी सुरू आहे की हे त्यांनी जनरल पब्लिकचा एक लॉग इन असतो बर्थ रजिस्ट्रेशन पोर्टलचा, तिथे ओल्ड एंट्रीचा एक ऑप्शन आहे, तिथे जाऊन रजिस्टर जर केला तर अप्रुव्हलने बर्थ सर्टिफिकेट मिळू शकतात, पण त्याला अप्रुव्हल लागते. मग आपण हेच तपासायलो की त्यांनी स्वतः जाऊन रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा ग्रामपंचायतीच्या लॉग इन मधून हे झालेलं आहे किंवा प्रांताचे आदेश याच्यात हवे असतात. जर 1 वर्षाच्या वर कोणाला तरी बर्थ सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तसं झालेलं आहेत का, आपण या 3-4 बाबींची चौकशी आता करत आहोत. आणि असे अजून ग्रामपंचायती आहेत का जिल्ह्यात जिथे असे बर्थ सर्टिफिकेट्स जनरेट झालेले आहेत किंवा नाही. पण या संदर्भात कायदेशीर कारवाई काय केली जाणार आहे? प्रकरण जर समोर आलं कारण खूप धक्कादायक प्रकारे त्या नोंदींचा वापर एक बेकायदेशीर कामासाठी देखील केला जाऊ शकतो. जर हा बघा लॉग इन नाही झाले असेल ग्रामसेवकांचे किंवा ग्रामपंचायतीचे तर तो तर डायरेक्ट सस्पेन्शन आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरीचा प्रकार होईल. आणि जर हा जनरल पब्लिक लॉग इन मधून झालेला प्रकार असेल तर आपण आजही पोलीस अधीक्षक जळगावला एक पत्र लिहित आहोत, तेही त्यांच्या स्तरावर इन्क्वायरी इनिशिएट करत आहेत आणि मग ती कार्यवाही क्रिमिनल आणि पोलीस कडची होईल. पण जर हा अधिकृत लॉग इन मधून झाला असेल तर क्रिमिनलच्या सोबत आमची जी इंटरनल डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते तेही कार्यवाही करण्यात येईल. कसा झाला कसं शकते मॅडम, नेमकी आतापर्यंत आपल्याकडे काय शक्यता आहे, हा प्रकार कसा झाला असू शकतो? मी 2-3 प्रकार तुम्हाला सांगितले. एक तर लॉग इन आयडी असते ग्रामसेवकांचं, पण त्याला सुद्धा प्रांताचे आदेश लागतात. मग जर प्रांतांनी आदेश दिले असेल तेही आपण तपासून, नसेल दिले असेल तर कसं काय केलं गेलं त्या लॉग इन आयडी मधून. आणि सायबर क्राईमही असू शकतो, एखादी लॉग इन आयडी घेऊन त्याला हॅक करूनही करता येऊ शकतो. हे अप्रुव्हल नाही केला असेल तर निबंधकांकडे ती गोष्टी जाते, तेही आपण अँगल तपासतोय की निबंधकांकडे त्याला अप्रुव्हल दिलं गेलं आहेत किंवा नाही. मग हे 3-4 प्रकार असतात, त्याच्यात कुठल्या मार्गाने केला गेला असेल हे आपण तपासतोय.